प्रेमाने बोललेत, तुमचं आम्ही देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. असंच प्रेम आणि सदैव आशीर्वाद तुमच्यासारख्या लोकांचा आमच्यावर राहिला तर नक्कीच आमचे देखील चांगले चांगले समालोचक या भिवंडीतून आपल्याला घडताना पाहायला मिळतील. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर 2 धावा दीपक मडवीच्या बॅटमधून. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि यानंतर आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पाहणार आहोत. जय कालिका माता कालवार आणि न्यू तुफान पिंपलास दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यतीश गवली आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉक्टर मोरेश्वर गवली सरांचे पुतणे आहेत आणि स्वयंभूस्फोट पायगाव संघाचे सदस्य. हा चेंडू खूप सुरेख चेंडू. दीपक मडवीनं एक सिंगल धाव इथे का घेतली नाहीये याचं उत्तर ते आपल्याला बॅटमधून देतील का. 2 चेंडू 2 आलेत. विकास मुकादम नॉन स्ट्राईकला उभे आहेत तर स्ट्राईकला दीपक मडवी. परशु पाटील षटकातील तिसरा चेंडू आणि हा चेंडू टेचच्या अंदाजानं सोडून दिलाय. अगदी चांगल्या लाईन अँड लेंथवर परशु पाटीलचा चेंडू आलाय डॉट. वेलकम भीम चौधरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली आणि नितेशजी चौधरी यांच्या सौभाग्यवती देखील विद्यमान सदस्य आहेत आणि माजी सरपंच संध्या नितेश चौधरी. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेकडे आणि हा दीपक मडवीच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला चौकार. 4 धावींनी संघाची टोटल 6 वर पोहोचलेली आहे. 4 चेंडूमध्ये दीपक मडवीनं 2 डॉट 1 दुहेरी आणि 1 चौकार अशा 6 धावा बनवल्यात. बघूया जय बजरंग कारिवली संघ देखील पूर्णपणे ताकदीनिशी उतरलाय. जयेश घरात आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे 12वे खेळाडू म्हणून. हा रिव्हर्सचा फटका दीपक मडवीच्या बॅटमधून चेंडू चाललाय डीप थर्डमॅन रिझनकडे. एक सिंगल धाव मिळेल. आता स्ट्राईक संघने एक विकास मुकादमच्या बाजूनी आहे. बघूया 1 चेंडू धावा बनले 7. बघा जेवण तयार आहे. ज्या संघाच्या खेळाडूंना जेवण करायचं आहे त्यांनी स्टेजच्या पाठीमागे जाऊन जेवण करून घ्या अशी सूचना आमच्यापर्यंत आयोजन कमिटीकडून आलेली आहे. बघूया इथे चेंडू अगदी टोलावलाय डीप स्वीपर कव्हरला आणि इथे 2 धावा आलेत शेवटच्या चेंडूवर. पहिल्या ओव्हरची इथे समाप्ती आणि बिनबाद नाव. वेलकम रवी चौधरी किशोरजी चौधरी ऑल टीम जय हनुमान सरवली. प्रवीण अण्णा आज सचिननं चांगले झेल घेतले. एका हातामध्ये एक पकडला, एक 2 हातात पकडला आणि एक 2 हातांनी सोडलाय. एक ओव्हर बिनबाद नाव. 7 वर दीपक मडवी 2 वर विकास मुकादम. चला कारिवली संघ चर्चा करा आणि दुसऱ्या गोलंदाजाची लवकरात लवकर आपण निवड करा. बघूया संघामध्ये संदीप नाईक हा गोलंदाज दिसत नाहीये. सोजन नाईक आहे, केवल नाईक आहे, योगेन पाटील आहे. पर्याय भरपूर आहेत मात्र दुसरा ओव्हर मोनीच्या हातामध्ये की अजून कुठला गोलंदाज. बघूया मिलिंद पाटील तयार आहेत आणि ओव्हर नंबर 2 साठी नाही संदीप नाईक जॉईन झालाय. वा उशिराने आलेत आणि सोजन नाईक देखील वॉर्मअप करतायत. नक्कीच जे सायकल आपण पाहतोय जे आम्हाला या स्पर्धेसाठी निलेश सकाराम चौधरी यांनी लकी ड्रॉ साठी स्पॉन्सर केली आहे आणि ज्या कोणाला लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आयोजन कमिटीशी संपर्क साधा. 50 रुपये आपल्याला लकी ड्रॉची फी आहे. नक्कीच संध्याकाळी सायकल बरोबर ही ट्रॉफी कोण उचलून जाईल याचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि सोजन नाईक नक्कीच अगदी सोजन नाईक म्हटलं की कारिवली संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची चर्चा आपण नेहमी ऐकली.
उस्मान पटेल ऑफ कारिवली, सोजन नाईक. बघूया, चांगलं व्यक्तिमत्व आहे. योगेश नानाने देखील चांगला झेल टिपलाय. नक्कीच संघ देखील ऑल इज वेल आहे. संदीपजी मोरे, दिलीपजी मोरे देखील इथे उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत आहे दिलीप मोरे. सोजन नाईकचा पहिला चेंडू ओव्हर नंबर 2 आणि पहिल्या चेंडूवर फटका फसलाय का बघूया. दीपक मडवीचा टिपला झेल आणि फलंदाज होतात फेल. दीपक मडवी इज गॉन. पहिल्या चेंडूवर काय विकेट घेतली सोजन नाईकनं. सोजन नाईकनं चालू सीझन मध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. भले आपण 2023-24 चा इतिहास पाहिला तर थोडेसे महागडे गोलंदाजी करत होते, मात्र 24-25 मध्ये त्यांनी देखील पलटवार करायला सुरुवात केलेली आहे. दीपक मडवी अगदी स्वस्त्यामध्ये बाद झालेत. 7 चेंडूमध्ये 9 आणि 1 महत्वाची विकेट स्वयंभूस्फोट पायगाव संघाने गमावलेली आहे. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय स्वयंभूस्फोट पायगाव संघाचे करता धरता सर्वे सर्वा जितू शेठ गवली मैदानामध्ये एंटर झालेत. नक्कीच जय बजरंग कारिवली सिनियर 40+ चे कूल कॅप्टन समाजसेवक भारत पाटील साहेबांकडून त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तसेच अनिलजी मुकादम यांच्याकडून देखील स्वयंभूस्फोट पायगाव संघाला शुभेच्छा. आणि ते फटका उडवलाय अगदी आमच्या मान्यवर कक्षेसमोर. जितू गवलीचा पहिला ब्लास्ट षटकार. मोठ्या धावसंख्येने आपला अकाउंट ओपन केलाय जितू गवलीनं आणि धावसंख्या पोहोचली आहे 15 वर. हा चेंडू चांगला आहे, कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू जितू गवलीसाठी डॉट. सोजन नाईकनं देखील एक तुम्हारी एक हमारी असं उत्तर दिलाय. 3 मध्ये 6 दिलेत आणि एक महत्वाचा गडी दीपक मडवी त्यांनी मिळवलाय. हा चेंडू अगदी लाईन चुकीची, पंचांचा इशारा येतोय वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 16 वर. 9 चेंडू मध्ये 16 आलेत आणि 9 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. पायगाव विपक्ष कारिवली. हा फटका मिस टाइम आहे. परशु पाटील ने टिपला झेल आणि फलंदाज बाद. सोजन नाईक ऑन दी फायर. दोन्ही महत्वाचे खेळाडू या ओव्हर मधून बाद केलेत. गुड बॉलिंग. काय झेल टिपलाय परशु पाटील न आणि याआधी सोजन न देखील आनंदोत्सव साजरा केलाय. वाह. नवीन फलंदाज चंदन मुकादम. नक्कीच आज नांदुरकी संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय. त्यानंतर गावदेव चौथ्या डुंगे संघ स्पर्धेतून बाहेर झालाय. बंदरामारुती कल्लेर संघ या स्पर्धेतून आतापर्यंत बाहेर झालाय. बघूया यानंतरचा सामना असेल जय कालिका माता कालवार आणि न्यू तुफान पिंपलास. वेलकम गुरु म्हात्रे आणि संदीप मोरे मध्ये चर्चा आहे. आमचे दामांना देखील अगदी आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सोनादेवी टेमघर संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज नक्की सिली पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग करतायत दमोन्ना. आणि आता आपण पाहतोय जगदीश नाईक आणि सुभाष पाटील. सोजन नाईकचा पुढचा चेंडू आणि हा इनसाइड आउट उडवलाय मिलिंद पाटील झेलच्या खाली आणि चंदन मुकदमचा देखील झेल. काय ओव्हर आहे सोजन नाईक यांची. धक्के पे धक्का, तिसरा धक्का दिलाय. या दुसऱ्या ओव्हर मधून स्वयंभूस्फोट पायगाव संघाला धावा बनलेत 16, धक्के लागले 3 आणि चेंडू टाकून झालेत 11. सॉरी हो 11 चेंडू. एक चेंडू अजूनही शेष आहे. सोजन नाईकची ओव्हर नक्कीच जय बजरंग कारिवली संघाला खूप काही सांगून जाईल. नवीन फलंदाज
निशांत. बघा अगदी आज आपण पाहिलं तर चंदन मुकादम 0वर बाद झाले. जितू गवली 6 वर. दीपक मडवीनं 7 धावांचं योगदान दिलंय आणि विकास मुकादम खेळतायत 2 वर. आणि आता निशांतला खातं खोलायचं आहे. शेवटचा चेंडू गोलंदाज सोजन नाईक ओव्हर द विकेट नाव. इथे पायचीची अपील जरूर केली. बघूया निशांतसाठी एक कंप्लीट. दुसरीचा आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज धावचीत बाद. 4 महत्वाचे मोडे या ओव्हर मधून टिपलेत सोजन नाईकनं आणि विकेट देखील त्याच्याच नावावर जाईल कारण की थ्रो त्यांनी केलाय. 4 फलंदाज महत्वाचे बाद. दीपक मडवी, जितू गवली, चंदन मुकादम आणि निशांत. आता मैदानामध्ये धीरज हा खेळाडू एंटर होतोय. 2 ओव्हर 4 बाद 17 धावा लागलेत. कारिवली संघाचं गेम प्लॅन बघा. सोजन नाईकला उशिराने कॉल केला की तू ये गोलंदाजीसाठी आणि अगदी योग्य तो निर्णय सोजन नाईकनं देखील दाखवून दिले माझी संघामध्ये किती मोठी किंमत आहे. नक्की जयेश घरात आणि केवल नाईक देखील खुश असतील. बघूया आज पूर्णपणे संघ ताकदीनिशी कारिवली संघ देखील स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सर्वच खेळाडू हजर आहेत. आज संघ नायक परशु पाटील देखील अग्नि परीक्षा आहे की कोणाला 12वा आणि कोणाला 11वा ठेवायचा. कारण की जेव्हा सर्व संघ येतोय तेव्हा नक्कीच संघ नायक देखील थोडासा चिंतेत असतोय. मात्र एक चांगला संघ आपण कारिवलीचा पाहतोय सध्या या मॅच मधून. आणि ओव्हर नंबर 3 साठी संदीप नाईकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. संदीप पाटील या व्यक्तिमत्वाबद्दल देखील आपण बोलूया. सध्या कारिवली ग्रामपंचायतचे ते देखील विद्यमान उपसरपंच आहेत. संदीप अशोक पाटील तसेच मेघनाथ पाटील देखील त्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत. नक्कीच एक चांगला संघ. आज मोनिश देखील संघामध्ये आहे. मनीष देखील संघामध्ये आहे. अनिल पाटील एसटी रक्षक एसट्यांच्या मागे. ओव्हर नंबर 3 संदीप नाईक चा पहिला चेंडू विकास मुकादमनं टॅप केलाय. 1 धाव आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 13 चेंडूमध्ये 18. 13 चेंडूमध्ये 18 धावा आलेत. बघूया एक संदीप नाईक म्हणून या संघाचा एक जिद्दी खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची चर्चा बघा. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. आज कारिवली संघानं काय चांगले झेल टिपलेत या सामन्यातून. पहिला झेल दीपक मडवीचा, दुसरा झेल जितू गवलीचा आणि तिसरा झेल चंदन मुकादमचा. गोलंदाज संदीप नाईक. धीरजसाठी इथे अतिशय चांगले इष्टरक्षण. फलंदाज एसटीची निशांत बाद. सॉरी धीरज काय कमालीचं इष्टरक्षण केलंय. अगदी रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असं इष्टरक्षण आपण अनिल पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. वा. नवीन फलंदाज भूषण. अनिल मुकादम याच्याकडून पायगाव संघाला शुभेच्छा आलेत. जितू गवलीसाठी आणि ऑल टीम साठी. सध्या आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेत. तसेच भारत पाटील कारिवली जय बजरंग सिनियर संघाचे संघनायक यांच्याकडून देखील कारिवली संघाला शुभेच्छा आलेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया भूषण इथे फुलटॉस चेंडू होता. चेंडूला टर्न केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बघूया एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये लक्की ड्रॉ म्हणून सायकल आपण पाहतोय निलेश सकाराम चौधरी यांच्याकडून
नक्कीच आपण त्या लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचा आहे. 50 रुपये प्रवेश फी असेल. आपलं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर आयोजन कमिटीकडे आपण जमा करायचा आहे. या चेंडूवर एक सिंगल ना धाव संख्या 2-1. 21. शेवटचे 2 चेंडू आहेत. 16 चेंडू मध्ये 5 बाद 21. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू स्फोट पायगाव संघ आपण पाहतोय. ज्या संघांनी चालू सीझन मध्ये 3 अंतिम विजेतेपद पटकवलेले. स्टेट ड्राईव्हचा फटका. चेंडूच्या समोर संदीप पाटील चेंडूला उचलतायत, फेकतायत. धावा मिळतील 2 आणि ते 2च धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 23 धावा. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. बघूया किती धावांचं लक्ष उभं करेल स्वयंभू स्फोट पायगाव संघ जय बजरंग कारिवली संघासमोर. विकास मुकादम सलामीला आलेत. 3 चेंडू मध्ये 5 धावांचं योगदान दिलं आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वर आपण विकास मुकादम यांना पाहतोय. नक्कीच आज सौजन नाईकच्या ओव्हरची चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. इथे हा चेंडू बघूया पंचांनी वाईट घोषित केलाय. जय कालिका माता कालवार आणि न्यू तुफान पिंपलास दोन्ही संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. कालवार विपक्ष पिंपलास. इथे हा चेंडू विकास मुकादमनं लॉंग ऑफला खेळून काढलाय. 2 पूर्ण केलेत आणि 2च धावांवर समाधान. धावसंख्या 26 आणि विजयाचं लक्ष्य आहे कारिवली संघासमोर 27 धावांचं. आपण जाऊया. स्वर्गीय सरडू पांडू कारभारी हिऱ्याचा पारा उमाडे टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघ नायक आपण या. मान्यवर पाठवायचे आहेत या टॉस साठी. कालवार संघाचे संघ नायक आणि न्यू तुफान पिंपलास संघाचे संघ नायक. चला आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. न्यू तुफान पिंपलास आणि जय कालिका माता कालवार. या वेलकम संभाजी म्हात्रे आणि सुनील पाटील दोन्ही संघ नायकाचं आपण स्वागत करूया. टॉस बॉक्स मध्ये आम्हाला पिंटू पाटील जॉईन होते आणि नितेश चौधरी. नक्कीच नितेश चौधरी यांच्या सौभाग्यवती संध्या नितेश चौधरी सरवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत. नक्कीच दोन्ही संघनायकांना आपण शुभेच्छा देऊ. छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज देईल? या सुनील पाटील. काय म्हणणं आहे? काटा आणि काटा चाललेला आहे. खूप खूप धन्यवाद नितेशजी चौधरी, पिंट्या पाटील.
तर नाणेफेकी जिंकली आहे सुनील पाटील. आज पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेत. समोरचा संघ एक दादा संघ आहे कालवार. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करताय. कसं वाटलंय खेळपट्टीवर सकाळचा पहिला सामना केलाय? या आयोजकांनी जे आयोजन केलंय त्याविषयी 2 शब्द. एक नंबर. नक्कीच कालवार संघ समोर आहे. प्रथम गोलंदाजी घेतली, यामागचं काय कारण? आमचे गोलंदाज चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखायचं आहे. आणि असे कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी महत्वाचे 3 गोलंदाज आपण कोण निवडाल आपल्या संघातून? रतिलाल आहे, नरेश आहे, रुक्षंदा आहे, किसन दादा पण आहे. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. नक्कीच आपल्याला शुभेच्छा आहेत. संभाजी म्हात्रे नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम फलंदाजी आली. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? क्षेत्ररक्षणच घेतला. फलंदाजी करायची आहे. कोणती टोटल न्यू तुफान पिंपलास रतिलाल पाटील समोर सेफ असेल असं काही आकडा सांगू शकाल? 35 ते 40. कोणाकडून अपेक्षा आहेत 35 ते 40 धावा करण्यासाठी? फलंदाज प्रवीण आहे, बाला, दीपक, मी, सचिन. नक्कीच एक चांगला संघ आहे. 1 कप उचललेला आहे. 1 मारा सॉलिड मारा. दमन चषकाचा विजेता संघ म्हणून आपल्याकडे पाहिलेच होतोय. शेवटचा प्रश्न आहे, चेअरमन सरवली संघाचे या स्पर्धेचं आयोजन आणि एकंदरीत ग्रामपंचायत सरवलीची क्रीडानगरी कशी वाटली? अतिशय सुंदर क्रीडानगरी आहे आणि आयोजन नियोजन बघायला गेलं तर एकदम मस्तच आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो आजच्या फायनल डे मधून दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकून न्यू तुफान पिंपळास संघाचे संघनायक सुनील पाटीलने घेतलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जय कालिका माता कालवार या संघाला आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ऐकूया ज्ञानेश्वर चिकणे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच कायम गणी सर. सह्याद्रीच्या कणाकणावर, महाराष्ट्राच्या मनामनावर आणि इतिहासाच्या पानापानावर ज्या महान व्यक्तिमत्वाने, ज्या महान राजाने नक्कीच प्रभुत्व प्रस्थापित केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज व्याख्यान संभाजीराव भिडे ठीक संध्याकाळी 5:30 ते 6 वाजता कालिका माता क्रीडानगरी कालवार येथे येणार आहे. तर मी सर्व आपल्या खेळाडूंना, आपल्या संघटनेच्या सर्व संघांना, सर्व पाठीराख्यांना एक विनंती करेन की नक्कीच त्यांच्या व्याख्यानाचा आपण अमृत लाभ घ्यावा. तर जाऊया आपण मैदानात सामना सुरू आहे. एक महत्त्वाचा सामना जे बजरंग कारिवली ए वर्सेस स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. तसं बघितलं तर टार्गेट जे आहे ते टार्गेट 27 धावांचं, 18 चेंडू 27 धावा असं टार्गेट आहे. तारेवरची कसरत करावी लागेल फलंदाजांना. परशु आणि जोगिनी सलामीची जोडी आपण पाहतोय. एक टफ एन्काउंटर दीपक मडवी आणि परशुमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार दीपक. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. पॉलर बॅक ड्राईव्ह आपण बघितला. चूक करतोय तिथे दीपक मडवी, कारण हलकेच जाळ्यात अडकला असता इथे जोगेन. मात्र कुठे ना कुठे पाहतोय आपण जिथे सिंगलही नव्हती, विकेटही गेली असती, तिथे 2 धावा बहाल केलेल्या आहेत. आज कुठे ना कुठे ग्रह जे आहेत पायगाव संघाचे, ते ग्रह मी तर म्हणेन बरोबर नाही आहेत. कारण दीपकच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर तो बाद झाला. अगोदर जितूच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर तोही लवकर बाद झाला. आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय की कुठे ना कुठे फिल्डिंगमध्ये संघर्ष करताना दिसते स्वयंभू पायगाव संघ. 2 धावांनी धावसंख्या, 1 धावेने धावसंख्या धावपलकावर 3 लागते. आज सोजनचं षटक एक खूप टर्निंग षटक ठरलं, कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण 3 मोठ्या फलंदाजांना बाद होताना बघितलं. दीपक मडवी, जितू गवळी आणि चंदन सारखे फलंदाज त्याने बाद केले. अगदी मधली फळी जी होती ती कापून काढली होती सोजनने. ड्राईव्ह केलेला बॉलर बॅक ड्राईव्ह पुन्हा एकदा आपण पाहतोय की पायात चेंडू सोडला होता. खरं तर बॅटवर व्यवस्थित चेंडू आलेला नव्हता. सिंगलचाही प्रयत्न नाही आहे, कारण दीपकच्या हातामध्ये चेंडू.
हा चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला ग्लान्स केलेला आहे. पाहतोय आपण चिक्की शॉट जोगेंचा. दिमाग जास्त वापरलं होतं, ताकद कमी वापरली होती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 4. कुठे ना कुठे दीपकच्या षटकामध्ये एक डिफेन्सिव्ह मोड अपनवलेला आहे. कुठे ना कुठे आपण पाहतोय डिफेन्स पत्करलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. लॉफ्टेड शॉट, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय चंदनकडे एक झेल आणि परशूची खेळी संपुष्टात. दीपकवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. इथं 5वा चेंडू टाकण्यासाठी नक्कीच दीपक जेव्हा स्टार्ट झाला तेव्हाच परशूने ठरवलं होतं की ह्या चेंडूवर आक्रमण करेन. अक्रॉस द लाईन खेळला. मिड विकेटला चंदनसारखा जो क्षेत्ररक्षक आहे तो चूक करणार नव्हता आणि त्याने एक आरामात सहज सोपा झेल घेतला. कुठे ना कुठे आपण पाहतोय की मागच्या स्पर्धेपासून दीपक थोडा अनफिट आहे, थोडा नाही भरपूर अनफिट आहे. त्याच्याशी चर्चा झाली, पायाला भरपूर दुखापत आहे. मात्र तरीसुद्धा आपल्या गावाला जिंकून देण्यासाठी, आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी तो संघर्ष करतोय, तो खेळतोय. उभी हयात क्रिकेटच्या मैदानावर घालवलेला हा जबरदस्त खेळाडू हा टॉप सिटी भिवंडी. चेंडू पायांवर आदळतो. ओ माय गॉड, डोक्यावर हात गेले दीपकचे. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता असं वाटते पंचांच्या एकूणच ॲक्शनवरनं. धावसंख्या 1ने अतिरिक्तने पुढे सरकेल, धावसंख्या होती ती 5 आणि पहिलं षटक संपलेलं आहे. येस, नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये क्रिकेटसह आपण इतर अनेक गोष्टी पाहतोय. आणि खरं म्हणजे जेवणाची जी व्यवस्था आहे ती नवीन 40+ क्रिकेट संघटनेपासूनच सुरू झाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय जय हनुमान सरवली संघ आज जेवणाची व्यवस्था सर्व संघ पाठीराखे तसेच इतर जे आयोजक वगैरे आहेत सर्वांची जेवणाची सोय केलेली आहे. खेळाडू वर्ग पाठीराखे. आपल्याला जेवण करायचं असेल तर आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला व्यासपीठाच्या मागे आपण जेवणाची उत्तम सोय, जेवणाचा आस्वाद घ्या. फक्त गाववाले, भाडोत्री नाही. नाहीतर आम्हाला गण उपसवावे लागतील. जितू गावली येतोय गोलंदाजीसाठी. समोर मिळी नसेल. पहिला चेंडू बघा, पहिला चेंडू बॅकपटवर गेले. खरं तर मिलिंदला हे शक्य झालं नाही. त्याचं माइंडेड डबल माइंडेड झाला. फ्रंट फुटवर यावं की बॅकफुटवर जावं आणि थांबला तो. त्यानंतर वेट केला आणि तिथपर्यंत मात्र उशीर झाला होता. चेंडू निघून गेला यष्टिरक्षक दीपक मडवीकडे. इथे मात्र अंधाधुंदी फटका आहे. काही पे निशाणा, काही पे निगाहे. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न, थ्रो बघा चंदनचा. परंतु तरीसुद्धा आपण पाहतोय की शॉर्ट थ्रो आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 7. हळूहळू सामना रंगेल. प्रत्येक चेंडू जसा पुढे जाईल तर चेंडूवर सिंगल डबल आली तर सामना रंगत जाईल. हा हलू टाकलेला चेंडू होता. स्वतः तिथे जितू गावली होते मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू. कारिवली संघाने स्ट्रॅटर्जी बदललेली पूर्णपणे. जोगेंने कानमंत्र दिलेला आहे कॅप्टन परशूने. तिथे नक्कीच बघितलं आपण की कुठे ना कुठे डिफेन्स केला होता पहिल्या षटकामध्ये. कारिवली संघ बघा जरा, नक्कीच मिलिंदला कुठपर्यंत मार लागलेला आहे. अनकम्फर्टेबल आय थिंक दिसतोय मिलिंद. या वयात मित्रांनो थोडीशी तरी इजा झाली, थोडीशी जरी मार बसला तर त्याचा त्रास पुढील बरेच दिवस होतो. नाही, अनुभवाचे बोलच आहेत. वेलकम, सुस्वागतम या ठिकाणी आगमन होत आहे. मित्र, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय सरपंच चषक 2025. विद्यमान सरपंच सन्माननीय राजजी दिनकर ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम वेलकम. मी मगाशीच म्हटलं की आपल्या आगरी समाजात पहिले उल्लेखलं जात असे
कोणीही जर चांगली कामगिरी केली ना तर असं म्हटलं जात होतं की हा तुझा 26 जानेवारीला आम्ही सत्कार करू. हा 26 जानेवारीला सत्कार म्हणजे ना खूप मोठी गोष्ट असायची आपल्या आगरी समाजामध्ये. मात्र आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे खरं तर विद्यमान सरपंच राजजी ठाकरे यांचं. कारण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल किल्ल्यावर जो मोठा समारंभ होणार आहे आपल्या स्वातंत्र्य दिनाचा, प्रजासत्ताक दिनाचा, त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय राजजी ठाकरे साहेब यांना पंतप्रधान कार्यालयातून आमंत्रण आलेलं आहे. शुभेच्छा साहेब आपलास नक्कीच या कार्यक्रमासाठी. पंच लगेच बघायचं तिथे काय नक्कीच तांत्रिक बिघाड झालेला आहे. आपल्याकडे धागे दोरे आहेत, लगेच तुम्ही तिथे पंच मोरे बघायचं काय घडले काय नाही. विद्यमान सरपंच सन्माननीय राजजी ठाकरे साहेब या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. खरं तर या ठाणे जिल्ह्यातून प्रथम असे सरपंच ज्यांना लाल किल्ल्याच्या भव्य समारंभामध्ये 26 जानेवारीला जो कार्यक्रम होणार आहे त्या समारंभामध्ये आमंत्रित केलं गेलेलं आहे. नक्कीच साहेब आपण या भिवंडीची शान, ठाण्याची शान, नक्कीच आणबाण शान, नक्कीच मान उंचावलेला आहे, त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. दोन्ही संघांना विनंती आहे. चला पंच निर्णय काय आलेला आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. पिंटे भाऊ चला जास्त उशीर लावू नका. नऊ धावसंख्या धावपलकावर लागलेले, अजून 18ची गरज आहे कारण 27चं लक्ष. जितू गवळी हा चेंडू पडल्यानंतर टॉस झाला, बाहेरच्या अंगाला वळला. खूप चांगली गोलंदाजी करतोय जितू गवळी. आतापर्यंत त्याच्या भात्यामधून आपण बघितले की 4 चेंडू, 2 त्याने डबल खर्च केला, 2 डॉट.
गोलंदाज तयार होतोय जितू गवळी. फाईट चांगली पाहायला मिळते. गरमागरमी सामना आपण पाहतोय. वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. मात्र नशिबाचा चौकार नक्कीच जय बजरंग कारिवली ए संघाच्या बाजूने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असताना ना त्यांना खूप ध्यान द्यावं लागतं. अगदी एका क्षणामध्ये निर्णय घ्यावा लागतो की कॅच घ्यावी की न घ्यावी. जर तुम्ही थोडासा जरी उशीर केला ना, एका दशांश सेकंदाचा जरी उशीर केला निर्णय घेण्यासाठी, तरी मात्र तुमच्या संघाला नुकसान होऊ शकतं. इथे धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 13. अजून शिल्लक आहेत करायच्या 14. 13 झालेले आहेत, 14 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 7. 7 2 14. हा फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस होता. बॅटवर चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल. ओ हो, दुसरी पूर्ण. आता मात्र तिसरीचा प्रयत्न होईल आणि तिसरी घेताना फलंदाज धावात. चला आता पंचांनी निर्णय काय दिलेला? पंच कोण बाद? यस, मिलिंद बाद. चला मिलिंद, आपण जास्त तिथे चर्चा सत्र करू नका, टाइम कमी आपल्याकडे. 14 तारखेनंतर मकर संक्रांतीनंतर तिलाने दिवस वाढतो असं म्हटलं जातं. मात्र तेवढे तिल जमा झालेले नाहीत, तेवढे दिवस मोठे झालेले नाहीत. स्वच्छ सूर्यप्रकाशात आपण सामने पूर्ण करूया. तर 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावर. आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 करायचे आहेत. मिलिंद, मात्र नक्कीच तुझ्या जिद्दीला सलाम. अगदी जखमी असतानाही जखमी वाघाप्रमाणे खेळला मिलिंद खेळपट्टीवर. परंतु इथे शेवटचं षटक निश्चितच चंदनकडे दिलं जाईल असं वाटतंय, कारण 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. सामना रंगला बघा. लो स्कोरिंगचा सामना. सर्वच क्रिकेट रसिकांना, मायबाप क्रिकेट रसिकांना माहीत होतं की 27 धावा जरी असल्या, स्वयंभू पायगाव संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये. आणि 27 धावांचं लक्ष आहे. जय बजरंग कारिवली ए संघही हार मानणार नाहीये. सर्वच क्रिकेटप्रेमींना माहीत होतं आणि त्याचप्रमाणे अगदी ठरल्याप्रमाणे आपण पाहतोय हा सामना रंगताना. जोगन खेळपट्टीवर आहे. नवीन फलंदाज संदीप खेळपट्टीवर येतोय. खरं तर संदीपच्या 2 फटक्यांचा काम आहे असं म्हणायला आपण म्हणू शकतो, परंतु खेळपट्टीवर परिस्थिती वेगळी असते, मैदानावर परिस्थिती वेगळी असते. गोलंदाज चंदन मुकादम. क्षेत्ररक्षण बघूया. शॉर्ट थर्ड मैन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. डीप पॉइंट गलीकडे सरकलेला आहे. त्यानंतर डीप कव्हर. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट. पहिला चेंडू पूल केलेला आहे आणि जिथं संदीप कडून अपेक्षा होती तिथं षटकार घेतलेला आहे जोगन पाटीलने. व्हॉट अ ग्रेट शॉट. पण हा चेंडू चांगला होता का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. किती शॉट चेंडू टाकावा. आणि अगदी मी तर म्हणे लॉलीपॉप होता. पुल फटका मारण्याला हा चेंडू लॉलीपॉप होता. बॅकफुटवर गेला, व्यवस्थित सेट केलं स्वतःला, अगदी चेंडू फुटबॉल प्रमाणे बघितला आणि त्यानंतर पुल करून फेकून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सरळ सीमारेषा पार षटकार. या षटकाराने धाबे दणाणलेले आहेत स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे, कारण धावा धावपलकावर 21 लागलेले आहेत. 21. 5 चेंडू 6 धावांची गरज. काय जल्लोष होता पॅव्हिलियन मध्ये जय बजरंग कारिवली ए संघाच्या. हुतात्मा चषक 2025 हा विजेता संघ आणि जय गावदेव तसेच चाचणी स्पर्धा विजेता संघ. तसेच हा चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर येत नाहीये. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 22 लागली. खरं तर जोगेनला कॉन्फिडन्स होता की हाही चेंडू बाहेर जाईल, परंतु त्याच्या बॅटच्या टोवर लागला. इथे 4 चेंडू, आता 5 धावांची गरज. सामना अजून आहे, कारण चंदन मुकादम असा गोलंदाज आहे ज्याने अनेक सामने आपल्या संघाला त्याच्या
फिरकीच्या माध्यमातून जिंकून दिलेले आहेत. आता दीपकने त्याला कानमंत्र दिलेलं आहे की संदीप नक्की तुझ्या विरुद्ध काय करेल आणि तू गोलंदाजी कशी टाकावी बघूया. शेवटी मात्र जे करायचं आहे ते चंदनला आणि बॅटिंगसाठी जे करायचं आहे ते संदीपला. गोलंदाज तयार. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू आहे. फास्टर रन होता चंदन मुकादमचा. बघा असे फास्टर वन तुमच्या भाष्ट्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण फलंदाज ना तुमच्या फिरकीवर आधीच टपलेला असतो की हा फिरकी करेल चेंडू. तेव्हा अचानक तुम्ही असं ब्रह्मास्त्र सोडताना तेव्हा फलंदाज पूर्णपणे चकित होतो. इथं तेच घडलं. 3 चेंडू 4 धावांची गरज. आता मात्र चंदन मुकादम वर्सेस जोगेन पाटील अशी ही लढत असेल. कशमकश अगदी प्रत्येक चेंडू सरशी आपण पाहतोय की सांगितलं जातं, समजावलं जातंय. जास्तीचा वेळ घेऊ नका दीपक, प्लीज जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 23 धावा धावफलकावर. उर्वरित 3 चेंडूमध्ये करायच्यात अजून 4 धावा. हा चेंडू विशेष महत्त्वाचा असेल, विशेष महत्त्वाचा असेल. या चेंडूवर खूप काही अवलंबून आहे. चंदन लॉफ्टेड शॉट. ओहो, सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवलेला आहे. हा जर झेल झाला असता तर नवीन खेळाडू, नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आला असता. स्ट्राईक संदीपकडे नसती. चांगला फटका मात्र तितकाच चांगला झेल घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 24. 2 चेंडू 3 ची गरज. 2 चेंडू 3 ची गरज. पुन्हा एकदा मॅच ऑन झालेली आहे. गोलंदाज चंदन. हा चेंडू पायांवर. यस यस, इज गॉन. संदीपच्या पायांवर चेंडू आदळतोय आणि पंचांचं बोट आकाशात. कहाणी में और एक ट्विस्ट. दोन्ही ते फास्टर वन संदीपच्या वाट्याला आले. ज्या फास्टर वन वर संदीपने अक्रॉस द लाईन स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बघा योगायोग होता हा. इथे सरळ बॅटने खेळण्याची गरज होती, त्या ठिकाणी संदीप अक्रॉस द लाईन स्वीप शॉट खेळला आणि ते पथ्यावर पडलं चंदन मुकादमच्या. 1 चेंडू 3 ची गरज. आता काय घडेल. रणरणत ऊन आहे तिथे. व्यासपीठाच्या पाठीमागे गरमागरम जेवण तयार आहे आणि इथे मैदानामध्ये गरमागरम मॅच. 1 चेंडू 3 ची गरज. काय घडेल. ह्या मॅचचा क्लायमॅक्स काय असेल. मी तर म्हणेन धावून 3 धावा निघणं थोडं कठीण आहे. मोठा फटका लागेल की काही असं घडेल मैदानामध्ये खेळपट्टीवर की 3 धावा पूर्ण होतील. सुपर ओव्हर तर नाहीये. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा गेली 14 ते 15 वर्ष नियम आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा. 1 बॉल धावा पाहिजे 3. मोनिश टू चंदन. चेंडू बॅटवर येतोय. सिंगल आली. डबलचा प्रयत्न होतोय. डबल ही पूर्ण झाली आणि डबलच पूर्ण होईल फक्त. इथे सामना दोन्ही संघांचा इक्वल झाला, मात्र कंपल्सरी चेसिंगच्या कारणाने आपण पाहतोय स्वयंभू पायगाव संघ या सामन्यात विजय संपादन करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वयंभू पायगाव अँड हार्ड लक, हार्ड लक. जय बजरंग कारिवली ए.
खरं तर एक मॅन ऑफ द मॅच जेवण बनवणारासाठी कारण खूप चांगलं जेवण, टेस्टी जेवण आपण बघितलं. तत्पूर्वी आपण जाऊया व्यासपीठावर. विनंती करेन मी नक्कीच ज्यांच्या विद्यमान सरपंच आहेत नक्कीच जितूजी गवळी आपण व्यासपीठावर या. तसेच चंदन मॅन ऑफ द मॅचसाठी चंदन आपण या. शेवटच्या षटकात 12 धावा डिफेन्स केल्या. हाटलक जोगेन हाटलक, परशु हाटलक, संदीप नाईक, संदीप पाटील, ऑल टीम. विद्यमान सरपंच सन्माननीय राजजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करत आहोत मॅन ऑफ द मॅचचं. त्यानंतर कॅप